नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की काय वेळ आलेली आहे. काही दिवसांनी आदित्य ठाकरे आणखीन उद्धव ठाकरे हे मातोश्रीमध्ये खेळ खेळतील. काय? चला आपण शिवसेना शिवसेना खेळू. आज जे काय आपण बघतोय की 9 पैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदेंकडे चाललेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे एक 15 ते 16 किंवा 15 ते 17 आमदार हे काय म्हणतात त्याला तुमच्या यांच्या एकनाथ शिंदेंकडे चाललेले आहेत आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातनं एक साधारणतः 50 ते 60 नगरसेवक हे सुद्धा त्यांच्याकडे जातील. पण याचं कुठेही आपण बघितलं तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही. म्हणजे मागे मी एक व्हिडिओ बनवला होता की त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या निवडणुका का नाही लढल्या की बिनविरोध निवडून आले असते. त्यांनी एवढ्यासाठी लढवल्या नाहीत कारण काही दिवसांनी त्यांना माहिती आहे की उभाटाचा ते एकमेव किंवा एखाद दुसरा त्यांचं काय म्हणतात त्याला आमदार असणार आहेत आणि तिथे त्यांना लाज वाटेल बसायला म्हणून ते तिथे बसले नाहीत. म्हणजे एकेकाळी जिथे बाळासाहेबांचा जो रुबाब होता संपूर्ण हिंदुस्थानावर किंवा मी तर म्हणतो जगावर सुद्धा त्यांचा जो रुबाब होता तो रुबाब आज उद्धव ठाकरेंचा मातोश्रीत सुद्धा राहिला नाही. उद्धव ठाकरेंचा तो रुबाब मातोश्रीत सुद्धा राहिला नाही. आदित्य ठाकरे समोर त्यांचं काहीही चालत नाही आणि आदित्य ठाकरे मला काही बोलायचंच नाही. ते तर पार त्यांची वाट लावायला लागलेले आहेत. म्हणजे मला तर कधीतरी असं वाटतं की हे कुठला तरी बाळासाहेबांवर सूड उगवत आहेत की त्यांनी उभी केलेली एवढी मोठी संस्था हे रसतळाला आणि धुळीत मिळवत आहेत. नशीब त्या एकनाथ शिंदेंनी तो बंड केला आणि तो धनुष्यबाण आणि ते नाव हे त्यांनी त्यांच्याकडे घेतलं. म्हणजे कायद्याने ते त्यांच्याकडे अजून आलं नाही पण येणार ते. त्यामुळे बाळासाहेबांची ती अस्मिता एका रिक्षावाल्यानी म्हणजे साध्या माणसाने कष्टकरी माणसाने हे केलं आणि ज्याला आयुष्यात काहीच कमी नाही अशा सुपुत्रांनी ते सगळं म्हणजे यांनी कधीतरी सगळ्याची वाट लावली त्या सुपुत्रांनी त्या नातवानी. म्हणजे यांनी सांगितलं की नाही आपण 100 फूट खड्डा खणून शिवसेना गाडू तर आदित्य ठाकरे म्हणणार 100 फूट नाही आपल्याला 1000 फूट जायला पाहिजे. आणि मग आणि आज ते काय म्हणजे इतकं वाईट वाटतं ना. म्हणजे तसा मी भाजप किंवा संघाचा आहे पण बाळासाहेबांची जी शिवसेना होती एक बाळासाहेबांबद्दल त्या शिवसेनेबद्दल एक खूप मोठा आदर होता. आज ह्यांच्याबद्दल आदर काय ह्यांच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. आणि आज जेव्हा हे सगळे आमदार खासदार सोडून जात आहेत त्यांना काय तेव्हा एक प्रकारे हे संपतायत ह्याचा एक मानसिक आनंद आहे. म्हणजे मागे मी एक व्हिडिओ बनवला होता. मी त्यांना सांगितलं त्यावेळेस मी म्हटलं होतं की हे राजकीय व्यभिचारी आहेत. म्हणजे माणसांनी राजकारणात किती खाली पडावं सत्तेसाठी किंवा पैशासाठी किंवा काय किती खाली पडावं नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. आज सुद्धा खासदार एवढे जात असताना सुद्धा नाही उद्धव ठाकरे कुठे टी व्हीवर किंवा याच्यामध्ये किंवा नाही आदित्य ठाकरे कुठे. आज बोलतायत काय कोण की ज्यांनी 500 कोटी रुपयाची सुपारी घेतलेली आहे शरद पवारांकडनं शिवसेना संपवण्यासाठी ते संजय राऊत. आणि संजय राऊत सुषमा अंधारेसारखी लोक जेव्हा तुमचे हे असतात प्रवक्ते असतात तेव्हा तुमच्याकडे तुमच्या पक्षाची याच्यापेक्षा वाईट गत नाही झाली तरच आश्चर्य आहे.
आणि कसं आहे, तुम्ही म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, यू डिझर्व दिस, यू डिझर्व दिस. तुमची नाचक्की होणंच तुम्हाला हे, कारण आयुष्यात मला कुठलं काम असं उद्धव ठाकरेंनी चांगलं केलेलं आहे किंवा आदित्य ठाकरेंनी चांगलं केलेलं आहे हे माहितीच नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंनी काही केलं असेल तर ती त्यांच्या हातात 2003पासून सत्ता आल्यापासून शिवसेनेची खच्चीकरणं किंवा शिवसेनेची वाटच लावलेली आहे. त्यातून बाळासाहेब गेल्यानंतर तर काय सत्ताच यांच्या हातात होती. आणि त्यातून आदित्य ठाकरेंनी तर ते फार म्हणजे मी जे कायम म्हणतो, उभाटाचा म्हणजे उभाटाचा फुफाटाचा बोभाटा झालेला आहे. म्हणजे आज यांना लोक संपवायला बसलेली आहेत. इतकी लोक यांच्यावर नाराज आहेत, इतकी लोक यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे आज परिस्थिती अशी आलेली आहे की उद्या खरंच अजून काही दिवसांनी आदित्य ठाकरे आणखीन उद्धव ठाकरे हे त्या मातोश्रीच्या कंपाऊंडमध्ये, कारण पैसा अफाट आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, चला आपण शिवसेना शिवसेना खेळू म्हणून. ते भातुकली खेळतात ना लोक, लहान मुलं, तसं हे बापलेख शिवसेना शिवसेना खेळू म्हणून म्हणणार आहेत. आणि यांनी जे लोकांचं नुकसान केलेलं आहे, आज 25 वर्ष जे मुंबईचं पाप यांनी केलेलं आहे ना, काय यांना हीच त्याची फळं आहेत. आज एवढंच. धन्यवाद.